नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? संतोष कराड. बरं. गाव? शिवरे. शिवरे. तालुका जिल्हा? तालुका निपाट जिल्हा नाशिक. बरं, आपल्या इथे आता आपण 60व्या दिवशी डे फ्रेश सॉईल एकरी 80 मिली सोडलं होतं. तर आता किती दिवसाचा प्लॉट झाला तुमचा? 85. किती तारखेची छाटणी आहे ही 2 ऑक्टोबर. 2 ऑक्टोबर. तर आता 85 दिवसापर्यंत जे प्लॉटची कंडिशन आहे तर त्याच्यामध्ये तुमचा काय काय अभ्यास झाला डे फ्रेशमध्ये? डे फ्रेशमध्ये म्हणजे सॉईलचं अपटेक पाहिजे तेवढं जमिनीतून अपटेक चांगल्या पद्धतीने आहे असं. अच्छा. शेणखताचा वापर कमी झाला यावर्षी. आपलं 2 वर्षाहून शेणखत नाही. त्याच्या तुलनेमध्ये प्लॉटची साईज वगैरे सगळ्या गोष्टीमध्ये एकदम परफेक्टली भेटलं बा आपल्याला. जे जमिनीतून दिलेले खत आहे हे डे फ्रेश सॉईलमुळे अपटेक चांगले झाले बा असं. अपटेक चांगलं, दुसरं काही नाही. मग आता 32व्या दिवशी आणि 60व्या दिवशी जो डोस ठरवलेला आहे आपण एकदम परफेक्ट, काहीच अडचण नाही. आणि कमी खर्चामध्ये ना. बरोबर. कमी खर्चात जर तुम्हाला सोडायला काय अडचण आहे, आता समजा युमिकचा पुडा जरी घेतला आपण 700-800 रुपये त्याला लागतात, तर मग 300-350 रुपये याला डे फ्रेश सॉईलला ऍप्लिकेशनला काही अडचणच नाही ना. काही अडचण करायलाच पाहिजे 60 दिवस. आपल्याला जर सगळ्याच गोष्टी मुबलक भेटत असेल, आता आज काचेमध्ये पूर्ण प्लॉट 25 दिवसांनी तरी आज गुंगरासारखा घालतोय. म्हणजे आता तुम्ही त्याला वेटेज सोडणार आहे? वेटेज 85 सोडणार आहे. मग आता राजनेकर ॲग्रो इंडस्ट्रीजचे कोणते कोणते प्रॉडक्ट यूज केले आपण? आता आपण राजनेकरचे डे फ्रेश सॉईल खालून सोडलं. डे फ्रेश वरचं त्याचं आपण तुम्हाला ट्रायल सांगितलं, त्याचा पण यूज घेतला आपण. त्याच्यानंतर आपलं वेटेज सोडायचं. आता वेटेज एसएसची पण आपण स्प्रे घेतली. बरोबर. सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे तिन्ही प्रॉडक्ट मध्ये खूप चांगले रिझल्ट जाणवले. बरं, वेटेज एसएस अशा थंडीच्या दिवसामध्ये काय करायला पाहिजे? वेटेज एसएसचा स्प्रे घेतलाच पाहिजे थंडीच्या दिवसामध्ये. तुम्ही किती प्लॉटला वापरलं? मी त्या प्लॉटला वापरलं, माझ्या 7 तारखेच्या या प्लॉटला वापरलं. आणि सोनकासाठी सुद्धा यूज केला आपण. म्हणजे सर्व दृष्टिकोनातून कंटिन्यू चालू आहे. आता माझ्याकडे थंडीचा थोडा जास्त लाट असते. म्हणजे माझ्या गावाच्या अर्ध्या भागापेक्षा माझ्याकडे थंडीची लाट खूप जास्त असते. त्याच्या तुलनेमध्ये प्लॉटची साईज वगैरे एकदम परफेक्ट चालू आहे. आता साधारण 2 ऑक्टोबरचा प्लॉट आहे. 16 प्लसची साईज आहे. आणि लूज वगैरे चांगलं आहे. काचेत प्लॉट आहे, प्रॉब्लेम नाही, काहीच नाही. त्याला काही प्रॉब्लेमच नाही ना कोणत्याही बंचला घ्या ना. साईज पण आणि लोड पण भरपूर आहे. 35, 55, 40, 60 असे घड आहे. अच्छा. आणि साईज एक नंबर झाली. साईज मस्त झाली. साईजच्या बाबतीत म्हणजे एकंदरीत डे फ्रेश हे दरवर्षी वापरलंच पाहिजे. आणि झालं ते लिस्ट मध्ये झालं, यादीत झालं ते आता अलग 100%. धन्यवाद.